तर हे पहा आम्ही कोणाकडे आलो. आज आम्ही बाहेर जरा थोडीशी खरेदी करायला गेलो होतो, कारण की उद्या आहेत कार्यक्रम तांथाईचा. त्याच्यामुळं नेवाशाला गेलो होतो माझा दादा, मी आणि मॅडम. एक तर इतकं ऊन होतं का बस. त्याच्यात बँकेमध्ये गेलो माझ्या बाईसाठी, पण बँकेचं काम काही झालं नाही. आणि हे दोघांचा चालू होता धिंगाणा. हे बा ही इकडं झापी जाऊन बसली. तर हे बघा ती कशी दात दाखवली. हा व्हिडिओ बनायच्या टायमाला तिच्याकडे पाहिलं तर ती हसती आणि नाव मायावर. हा व्हिडिओ बनवायच्या टायमाला हसती, तिच्याकडे पाहिलं तर आणि मला म्हणती तू हसील. हा अशी शानी पाहिले भांडे घासायचे जीवर येतंय, काम करायचं जीवर येतंय, फिरायला दे तिला फक्त. साहेब बारक्या पोरायला हाड हाड म्हणायची केलंय तिने. हा हा हे बाय डायरेक्ट बुक्का आण ना. तिच्या आईच्या कामाची बराबरी करती. लवकर घास. हा ते बघ मी झाडून काढते. पाहिलं का किती ऐकती एका शब्दात. 10वीची पोरगी शानी 4. तर आता आम्हाला जायचंय घरी, पण थोड्या वेळ वस्तीवर थांबणार आहे आम्ही. पोरं काय करतात काय नाही. तिथं 5-10 मिनटं थांबलो होतो तर कोणीच नव्हतं. इथं अक्कान ते सगळ्या होत्या. तर अक्कान ते गेल्या तिकडं मामाची. इथं फोन केला होता आम्हाला कधी येणार आहे, पण आम्हाला जरा उशीर झाला. खरेदी करायची होती तर पाहू. तिथं गेलो तर व्हिडिओ घेऊ, नाही तर नाही घेणार. मग तसंच वस्तीवर जाऊ. पोरांना काहीतरी खायला न्यावं लागेल, कारण की पोरांना माहिती आहे आत्या गेलेली नेवाशाला, पण मी काहीच नाही आणलं त्यांना. आता जाताना तिथं काहीतरी घेऊ फाट्यावर, मग जाऊ. तुम्हाला दाखवते मी त्यांची मजा. काय करते तर हे बघा ते यशा ह्या झाडावर झोपडं बांधून राहिलाय. हे बघा इथं फळी आणून टाकली त्यांनी. हे बघा ही फळी, हे बघा ही इथं फळी ही. तर हे हे झाड कोणतं लावलेलं आहे हे नक्की सांगा आम्हाला बरं का. कोणी म्हणतं खारकाचं आहे, कोणी म्हणतं शोचं आहे, पण आता आम्हाला काय माहित नाही कशाचं आहे. आम्ही म्हणजे दादांनी नर्सरीतून आणलेलं आहे, पण ते काट्याला टोचत आहेत त्याला. तर काटे हे पहा खाली किती काटे आहे त्याला. नेमकं कशाचं आहे नक्की सांगा कमेंट करून. आणि हे बघा पहिलवान. दर हे पहा कशी लेकरं. त्यांच्यासाठी आले मी इकडं, नाही तर मला सरळ जायचं होतं. हे बघा यो दादा याला दे. यो पहिलवान पहा काय पळत राहिलाय. मी अरे दादा त्याला पण द्या म्हणलं. हे कोणाला हे आवडतं कोणाला ते आवडतं म्हणून आणलंय मी. मी तर तुम्हाला पाहिलं, तुम्ही काय दिसले नाही मला. हा का कोण कोण हे लेकरं कसे येते धावत. त्याच्यामुळं म्हणलं त्यांना काहीतरी भेळ आणली होती मी, पण तिथं ठेवली त्यांना. मग म्हणलं आता भेळ नाही, पण मग लेकरांना काही ना काही खायला घ्यावंच लागेल, कारण की त्यांना वाटतं आत्याने काहीतरी आणलं असं. मी भेळ आणली होती. 10,000 तर या पोरांनी त्या झाडावर झोपडं बनवलं तिथं. हा त्या तर बघा कसे पळत येतात लेकरं. हे